नगर परिषदांचा रणसंग्राम सुरू आहे आणि त्याच दृष्टीने एक महत्त्वाची बातमी हाती येते। काटोलमध्ये विदर्भ माझा या पक्षाला पहिल्याच निवडणुकीत बहुमत मिळालेलं आहे। 23 पैकी 14 जागा या पक्षाने जिंकलेल्या आहेत। आमचा नागपूरचा प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, या विजयाबद्दल आणि विदर्भ माझा या पक्षाबद्दल थोडक्यात माहिती सांगशील? रेश्मा, काटोल नगरपालिकेमध्ये विदर्भ माझा पक्ष जो आहे तो पहिल्यांदाच उभा झालेला होता। काटोल नगरपालिकेच्या राजकारणामध्ये गेले 20 वर्षापासून सक्रिय असलेले चरणसिंग ठाकूर नुकतेच विदर्भ माझा पक्षामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये विदर्भ माझा पक्षाने या ठिकाणी हा मोठा यश संपादित केलेला आहे। त्यामुळे विदर्भ माझा पक्षाला यश मिळालं आहे, मात्र तो चरणसिंग ठाकूर यांच्या करिश्म्याचा विजय आहे की विदर्भ माझा पक्षाचा विजय, अशी चर्चा लोक करतायत। विदर्भ माझा पक्षासंदर्भात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे जे होते, त्यांचं जे चिरंजीव आहे राजकुमार तिरपुडे, त्यांनी अवघ्या 3 महिन्यांपूर्वी या पक्षाची स्थापना केलेली आहे। 3 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने भाजपला एक मोठा पराभव स्वीकारायला भाग पाडलेला आहे आणि काटोलमध्ये भाजपचे आमदार आशिष देशमुख आहेत आणि काही महिन्यांपूर्वीपर्यंत नगरपालिकेवरही भाजपची सत्ता होती, मात्र चरणसिंग ठाकूर भाजपपासून दुरावले गेले आणि त्याच्यानंतर विदर्भ माझा पक्षाची त्यांनी साथ घेतली आणि आता भाजपला एक मोठा पराभव काटोलमध्ये स्वीकारावा लागलेला आहे आणि विदर्भवाद्यांचा पहिला विजय नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळतोय। निश्चित रजत, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।